भारताच्या दक्षिणेकडचा शेजारी नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेला आहे, तर तिकडे वायव्येमधला आपला शेजारी अर्थात पाकिस्तान अंतर्गत कलहामुळे स्फोटक वातावरणाच्या जवळ पोहोचलाय। गेल्या 4 दिवसांपासून पाकिस्तान अशांत आहे। शेजाऱ्याच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। कारण आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तुरुंगातील मृत्यूची अफवा आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेली मारहाण। इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांचं गेल्या महिन्याभरापासून भेटू दिलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेत। त्यातच खैबर प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना मारहाण झाली आणि वातावरण आणखी चिघळलं। शिवाय इम्रान खान यांच्या मुलानं इम्रान खान म्हणजेच आपले वडील जिवंत असल्याचा पुरावाच मागितलाय। त्यामुळे पाकिस्तान सरकारपुढे एक विचित्र पेच निर्माण झालाय। पाकिस्तानी सरकार आता काय करतंय, पण मुळात पाकिस्तानी सरकार इम्रान खान यांच्याविषयी इतकी गुप्तता का बाळगतंय, पाहूया एक रिपोर्ट। पाकिस्तानात गेले 4 ते 5 दिवस हा कोलाहल दिसून येतोय। इस वक्त आप ये मनाजर देख रहे हैं पाकिस्तान में अडियाला गेट नंबर 5 की तरफ। त्यात भर पडली आहे ती खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्यांना झालेल्या मारहाणीची। हे सगळे आंदोलक आहेत पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते। रावळपिंडीतील अडियाला तुरुंगाबाहेर ते जमले। त्यांची मागणी आहे ती त्यांचे नेते माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटू देण्याची। दुसरीकडे इम्रान खान यांना पाठिंबा देण्यासाठी रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात पोहोचलेले खैबर पख्तूनख्वा राज्याचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना पोलिसांनी गुरुवारी रस्त्यावर पाडून मारहाण केली। मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्यावरील हल्ल्याची कारवाई लष्कराच्या आदेशानुसार करण्यात आल्याचा दावा होतोय। आफ्रिदी गुरुवारी ज्यावेळी तुरुंगात पोहोचले त्यावेळी तिथं कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती आणि पीटीआय समर्थकांची गर्दी सतत वाढत होती। त्यांच्या पोहोचण्यानं परिस्थिती आणखी बिघडली। पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सोबत आलेल्या नेत्यांना पुढे जाण्यापासून रोखलं। त्याचवेळी धक्काबुक्की दरम्यान पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं आणि जमिनीवर पाडलं असा आरोप होतोय। पीटीआयनं या घटनेला लोकशाही हक्कांवरील हल्ला म्हटलंय, तर सोहेल आफ्रिदींनी आणखी मोठ्या निषेध आंदोलनाचा इशारा दिला। वहाँ इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस से मिलने के बावजूद, वज़ीर आज़म को बताने के बावजूद, कौमी असम्बली से करारदाद पास करने के बावजूद, सूबाई असम्बली से करारदाद पास करने के बावजूद भी एक सूबे के चीफ एग्जीक्यूटिव को उसके लीडर, उसके कायद जनाब इमरान खान साहब से मिलने नहीं दिया जा रहा था। और मेरा ये तमाम तर जो लवाजमात थे, जो आईनी और कानूनी रास्ते थे, जो ये ऑप्शंस थे, ये इसलिए मैं कर रहा था कि मैं दुनिया को दिखाऊं कि पाकिस्तान तहरीक इंसाफ का हमेशा से एहतजाज जो है वो आखिरी ऑप्शन रहा है, पुरअमन एहतजाज। हमें दीवार से लगाया जाता है, उसके बाद हम ऑप्शन इस्तेमाल करते हैं। और ये जो है आप इसको नॉर्मल ना समझें, इसका प्रेशर जो है इन पर है और ये इसका अंदाजा हमें है। लेकिन फिर जब हम तरीके से आएंगे, तैयारी के साथ आएंगे, इरादे के साथ आएंगे, तो फिर जो है मेरे ख्याल में बहुत से लोगों की नींदें उड़ जाएंगी। लेकिन बहरहाल ये भी इनको तकलीफ दे रही है और ये पूरा पाकिस्तान ये देख रहा है। सरकारनं इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेबाबत उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं द्यावी लागतील। जर असं केलं नाही तर ते जनतेबरोबर रस्त्यावर उतरण्यास भाग पाडतील, असं आफ्रिदी म्हणाले। यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनाच या बिघडलेल्या परिस्थितीला जबाबदार ठरवलंय। दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी गुरुवारी तुरुंगात असलेल्या आपल्या वडिलांच्या जिवंत असल्याचा पुरावा मागितलाय। कासिम यांनी एक्स वरून काही संशय व्यक्त केलाय। वडिलांना 845 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती। गेल्या 6 आठवड्यांपासून त्यांना एकाकी डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलंय। कोणालाही त्यांना भेटू दिलं जात नाही, तसंच कोणताही फोन कॉल किंवा मेसेज दिला जात नाही। बहिणींना त्यांच्या भावाला भेटू दिलं जात नाहीये। हे सर्व कोणत्याही सुरक्षा नियमामुळे नाही, तर जाणून बुजून केलेली कारवाई आहे। सरकार माझ्या वडिलांची खरी स्थिती लपवतंय। इम्रान यांच्या बहीण नियाजी यांनीही सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे। कुछ नहीं पता और ना वो बता रहे हैं, और जो लोग जा रहे हैं ना उनको मिलने दे रहे हैं। अभी उनके पार्टी के लोग वहां गए और उन्होंने उनको ना, उनकी मीटिंग शेड्यूल थी, उनको अंदर नहीं जाने दिया। हम लोग गए हैं, पिछले 4 हफ्तों से हम लोगों को नहीं मिलने दे रहे। तो अब इस तरह की फिर वो बातें फैल रही हैं
और ये बल्कि इंडिया से हमें तो पता चला कि इंडिया से ये खबर निकली थी कि उनको कत्ल कर दिया। अब इतनी बड़ी बात कैसे इन्होंने शुरू की ये मुझे भी नहीं समझ आ रहा। नियाझी यांनी सरकारच्या या संशयास्पद कृतीमुळे कुटुंबात भीती पसरल्याचंही सांगितलंय. इम्रान खान कसे आहेत याची कुटुंबाला अजिबात माहिती नाही, कारण तुरुंग प्रशासन पूर्णपणे शांत आहे असा आरोप त्यांनी केलाय. इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अफवा वेगानं पसरल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या बहिणी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. इस्लामाबाद न्यायालयानं इम्रान यांना आठवड्यातून 2 वेळा कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली आहे. असं असतानाही तुरुंग प्रशासनाकडून मात्र भेट सातत्यानं नाकारली जाते. त्यामुळे संशय आणखी बळावतो. शिवाय बहिणींना कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्यानं परिस्थिती अधिक चिघळतीये. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार इम्रान खान यांची तब्येत ठीक नाही, तर तुरुंग प्रशासनासह पाकिस्तान सरकार त्यांच्या मृत्यूच्या अफवा असल्याचं सांगतंय. मात्र इम्रान यांच्या तब्येतीविषयी कोणताही पुरावा दिला जात नाहीये किंवा त्यांच्या कुटुंबियाची भेट घडू दिली जात नाहीये. त्यामुळे पीटीआय कार्यकर्ते अधिक अस्वस्थ झाले. इम्रान खान हे तोशखाना भेटवस्तू भ्रष्टाचार प्रकरण तसंच अल कादिर ट्रस्ट प्रकरणात 2023 पासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंद आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोनं अल कादिर ट्रस्ट प्रकरणात डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांची पत्नी बुशरा बीबी तसंच इतर 6 व्यक्तींवरही गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 50 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी, भूमाफिया मलिक रियाज आणि बुशराची मैत्रीण फराह गोगी यांच्यावर आरोप आहे. पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान यांनी मलिक रियाजला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवलं. त्याच्या हस्तकाला लंडनमध्ये अटक करवली. त्याच्याकडून 40 अब्ज पाकिस्तानी रुपये जप्त केले. त्यानंतर ब्रिटन सरकारसह 2 करारांद्वारे रियाजच्या हस्तकाकडून जप्त केलेले पैसे परत मिळवले. मात्र इम्रान खान यांनी मंत्रिमंडळापासून या पैशांबाबतची माहिती लपवली. त्याउलट अल कादिर नावाचा एक ट्रस्ट स्थापन करत धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली विद्यापीठ स्थापन केलं. त्याच्या संचालक मंडळात सदस्य होते इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी आणि तिची मैत्रीण फराह गोगी. याचसाठी मलिक रियाजनेही अब्जावधी रुपयांची जमीन दिली. बुशरा बीबीला हिऱ्याची अंगठीही भेट दिली. त्या बदल्यात रियाजवरील सर्व प्रकरणं रद्द करण्यात आली असा आरोप आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार संपूर्ण प्रकरण पाहता इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीवर 1955 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप दाखल करण्यात आला. या प्रकरणानंतर इम्रान खान यांच्या विरोधात संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि 2023 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी पीटीआय कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं. तुरुंगाची तोडफोडही करण्यात आली आणि आता 2 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलंय. इम्रान खान यांना काही झाल्यास सहन करणार नाही असा इशाराच पीटीआयनं दिलाय. दुसरीकडे तुरुंग प्रशासन आणि पाकिस्तान सरकारकडून जरी वारंवार स्पष्टीकरण दिलं जात असलं तरी आता पीटीआय कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा एका स्फोटक वातावरणाच्या उंबरठ्यावर आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.